चला, आंब्यांचा सीझन चालू आहे आणि मग आंब्यांचा सीझन चालू असल्यावरती कोकणात आहे ना वेगवेगळे आंब्यांचे पदार्थ केले जातात. तर त्यातलाच हा पदार्थ तो म्हणजे आंब्यांचं सांदण. तर ते आज मी चुलीवर करतेय. तर त्यासाठी मी आहे ना घरातलाच इंद्रायणी तांदूळ घेतला, स्वच्छ धुवून याला हवेखालीच वाळवलं, म्हणजे फॅनच्या हवेखाली वाळवून घेतलाय आणि याची कणी करून घेतली आणि जे पीठ असतं ना ते चाळून बाजूला करून घेतले आणि हे तांदूळ भाजून घेतले, थोडेसे गवळे भाजून घ्यायचे चुलीवरतीच. आणि इथे ना आंब्याच्या पल्पमध्ये हे तांदूळ भिजत घातलेत. तर हे आपल्याला अर्धा तास भिजवायचंय आणि इथे तुम्ही बघू शकताय भांड्याला माती लावून मी हे चुलीवर ठेवलेले पाणी उकळायला आणि इथे कोण करून घेतलेत. हे असे कोण करून यामध्ये आपल्याला हे सांदण भरायचे. या सांदणाच्या मिश्रणामध्ये ना मी थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा घातले आणि यामध्ये वेलची पूड घातली. हा व्हिडिओ स्किप झालाय माझ्याकडनं. तर सांदण आपल्याला वाफवायला अर्धा तास लागणार आहे आणि मुरत घालायला अर्धा तास. तर असं 1 तासामध्ये हे सांदण बनवून तयार होतं. खूप भारी अशा चवीचं हे सांदण बनवून तयार होतं. कोकणात हा पदार्थ आवर्जून केला जातो. तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.